पाहिजे. हे पुस्तक याच्याकडे वाचायचं खूप एक्सप्लेनेशन दिलं आहे. पंडितजीनं खूप चिंतन दिलेलं आहे त्यात ब्रह्मावर. व्हिडिओ सेव्ह करते कॅमेरा. सर्वार्थसिद्धी ग्रंथ अध्याय 7 सूत्र 18 16 मूर्छा परिक्रम 17 यातलं झालं होतं ना. मूर्छा परिक्रम यात एका काही उज्जैन शास्त्रीच्या पुस्तकातलं हे पुस्तक जो शल्य रहित हो वह व्रती है. नहीं ते नाही निशल्य व्रती आधीचं मूर्छा परिग्रह. मूर्छा परिग्रह कालच्या ह्याच्यात एक शब्द आला होता ज्ञान परिग्रह आहे. शंका हां तर ज्ञान परिग्रह कसं होतं आहे पण आहे ना. ज्ञानही परिग्रह होईल तेव्हा शंका आहे. हो पण त्यांनी सांगितलं की ज्ञानाचाही परिग्रह होईल केव्हा होईल. दंभ करा. हां एक तर त्या ज्ञानाचा गर्व असेल तर किंवा ते ज्ञान मी करतोय अशा प्रकारचा भाव. जसं आता प्रवचन करायचं आहे समजा तर मग मी किती चांगलं करतो किंवा त्यासाठी ज्ञान मिळवणं कोणाला दुसऱ्याला सांगण्यासाठी किंवा आपलं मोठेपण दाखवण्यासाठी जर ते ज्ञान आणि आपल्याला स्वतःला ज्ञानी मानत असेल तर. म्हणून त्यांनी लगेच तिथे खुलासा केला होता की प्रमत्त योगात ज्ञान स्वभाव आहे. ज्ञानाचा परिग्रह व्हायला नाही पाहिजे. जर ज्ञानाला परिग्रह मानलं तर मग अर्यंत सिद्ध यांच्या ठिकाणी ते महान परिग्रही होते. म्हणून ज्ञान परिग्रह नाही पण त्या ज्ञानासोबत जर प्रमत्त योग असेल म्हणजे मोहनीय कर्माचा उदय असेल म्हणजेच कर्तृत्वाची बुद्धी असेल तर विपरीत मान्यता असेल तर त्याच्यासोबत तर ज्ञानही परिग्रह आहे हे सांगायचं आहे. परिग्रह नाही आहे ज्ञान म्हणजे तो स्वभाव आहे. पण जर त्याच्यासोबत ह्या सगळ्या मान्यता असतील तर ज्ञानालाही परिग्रहामध्ये टाकलं. कारण ऍक्च्युअली ज्ञानाला न टाकता ज्ञानाच्या गर्वाला हो ना विपरीत ज्ञानाला किंवा त्या संबंधीच्या असणाऱ्या कर्तृत्व भोक्तृत्व अहंकार इष्ट अनिष्ट भाव तो बरोबर. आणि असं सांगितलं आहे की जे 8 मत आहेत त्या 8 मतामध्ये ज्ञानमत लवकर जात नाही. बाकीचे सगळे मत लवकर जातात. ज्ञानमत लवकर जातात. म्हणजे किती त्या
आचार्यांनी सूक्ष्म सुद्धा सोडलं नाही. आता परिग्रहामध्ये आपण फार काय ठरलं होतं, मूर्छा परिग्रह. पण ज्ञानाची ही इच्छा जिथं जिथं आहे तो सगळा परिग्रह. म्हणजे ती व्याख्या किती तंतोतंत बसते सगळ्या ठिकाणी. वास्तविक ज्ञान परिग्रह व्हायलाच नाही पाहिजे. आणि नाही पण जर त्याच्या मागे मूर्छा लावत असाल तुम्ही तर नाही, इच्छा मुळात म्हणजे इच्छा हीच कशाने सहित आहे. नाही, आपण परमात्मा प्रकाशमध्ये बघितलं ना, योगींद्र देवांचं सरळ मोक्षाची इच्छा करणं हे सुद्धा बंधाचं कारण आहे. इच्छा करणं, मोक्ष मिळणं हा भाग वेगळा. काय सांगितलं आहे की जोपर्यंत कषाय आहे तोपर्यंत बंध आहेच. दहाव्या गुणस्थानात सूक्ष्म लोक आहेत तरी बंध कषाय आहे, पण तरी 6 मूळ प्रवृत्तींचा बंध होतच नाही. आणि कषायालाच तर त्यांनी परिग्रह अंतरंग परिग्रह कषायालाच टाकलाय. मिथ्यात्व आणि 25 कशा आहे, तरी पण इच्छा आहे शेवटी. जेवढे कषाय असेल तेवढ्याच्या उदयात जरी झाली तरी ती इच्छा आहे. हे असं नाही की सम्यक दर्शन झालं सुटली इच्छा, तर असंही नाही आहे. सम्यक दर्शन झालं अनंतानुबंधी संबंधी सुटली. पुढच्या प्रत्याख्यानवरून जे आहे ना, पण तोपर्यंत मुक्ती पण नाही ना. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत किंवा कुठलाही कशाय भाव मनात न ठेवता. ते म्हणून तर प्रमत्त योगात प्रत्येक सूत्राला लावायचं आहे. या 5ही सूत्रांना प्रमत्त योगात लावायचं आहे. तर ते प्रमत्त योगाची व्याप्ती मोठी आहे. असं नाही की फक्त अनंतानुबंधीवाली आहे, असं नाही की फक्त मोहनीयाच्या उदयातली आहे. इच्छा, प्रमत्त योग म्हणजे इच्छा असणं सगळं ते केलं त्याच्यात बापातर्फे. मूर्छा परिग्रह है. मूर्छा का अर्थ है किसी भी वस्तु में अपनत्व का अनुभवन करना. अपनत्व 2 प्रकारचं झालं. मी करू शकतो या रूपाचं ज्ञान स्वभाव आहे, पण तिथे कर्तृत्वाची बुद्धी नाही आहे. जर कर्तृत्वाची बुद्धी लागली तर ते परिग्रहात गेलं. मूर्छा का अर्थ है किसी भी वस्तु में अपनत्व का अनुभव करना या उसे अपनी मालिकी की समझना. संसार में जड़ और चेतन छोटे बड़े अनेक पदार्थ हैं. उनमें यह संसारी प्राणी मोह या रागवश अपनत्व की या अपने मालिकीपन की कल्पना करता रहता है. उनके संयोग में यह हर्ष मानता है और वियोग में दुख. उनके अर्जन, संचय और संरक्षण के लिए यह निरंतर प्रयत्नशील रहता है. अब तो इन बाह्य पदार्थों के ऊपर स्वामित्व स्थापित करने के लिए और ऐसा करके अपने अपने देशवासियों की सुख सुविधा बढ़ाने के लिए राष्ट्र में युद्ध होने लगे हैं. अब न्याय नीति के प्रचार और असदाचार के निवारण के लिए युद्ध न होकर अपने अपने व्यापार विस्तार आदि कारणों से युद्ध होते हैं. इधर इस द्वंद्व में एक और साधन सामग्री की समविभागीकरण की भावना काम कर रही है, तो दूसरी ओर उसके उच्चाटन में सारी शक्ति का उपयोग किया जा रहा है. वास्तव में देखा जाए तो इन सब प्रवृत्तियों की तह में मूर्छा ही काम करती है. तह म्हणजे त्याच्या मागे, त्याचं मूळ प्रयोजन. इसलिए सूत्रकार ने मूर्छा को ही परिग्रह कहा है. अतः सूत्रकार ने मूर्छा को परिग्रह बतलाया है. अतः धन धान्य आदि आदि पदार्थ परिग्रह नहीं प्राप्त होते, और ऐसी हालत में जो साधु अन्य पदार्थों को रखते हुए भी मूर्छा रहित है,
उन्हें अपरिग्रही माना जाना चाहिए. फक्त मूर्छाच परिग्रह आहे तर मग बाह्य परिग्रह नाही. वरच्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं? मूर्छा हा परिग्रह आहे. ममत्वाचा परिणाम हा परिग्रह आहे. मग जिथे ममत्व नाही, बाह्य परिग्रह आहे, बाह्य संयोग आहे वस्तूचा, मग तो परिग्रही होणार नाही अशी शंका उपस्थित केली. समाधान. सूत्रकार ने परिग्रह परिमाण व्रत के अतिचार बतलाते हुए धन धान्य आदि पदार्थों के अतिक्रमण करने को उसके अतिचार बतलाए हैं. इससे एक बात का तो पता लगता ही है कि जहाँ सूत्रकार परिग्रह का लक्षण करते हुए मूर्छा को परिग्रह बतलाते हैं, वहाँ उसके त्याग का उपदेश देते हुए वे बाह्य पदार्थ धन धान्य आदि का त्याग मुख्यता से कराना चाहते हैं. यदि सूत्रकार की इस वर्णन शैली पर सूक्ष्मता से ध्यान दिया जाए तो उससे यह बात अपने आप फलित हो जाती है कि वे धनधान्य आदि बाह्य पदार्थों को तो परिग्रह मानते ही रहे, क्योंकि मूर्छा के बिना इनका सद्भाव बन नहीं सकता. किंतु इनके अभाव में भी जो इन पदार्थों की आसक्ति होती है वह भी परिग्रह है. यह बतलाने के लिए उन्होंने मूर्छा को परिग्रह कहा है. दोन गोष्टी सांगितल्या. एक तर बाह्य परिग्रह आहे याचा अर्थ अंतरंगामध्ये मूर्छा आहे, है ना. काही रोग असेल तर औषधी घ्याल ना, का स्वस्थ असताना खाल गोळी. आरोग्य अगदी ठीक आहे पण आम्ही करतो ना. आता आपण काय म्हणतो, बीपीचा रोग आहे तेव्हा घेतल्या जाते. पण आता ते नाही राहिलं, ते तर दूरची गोष्ट झाली. पण म्हणतात की पहिलेपासूनच तुम्ही असं व्यवस्थित करा म्हणजे तुमचं स्वास्थ्य ठीक राहील. काय काय घेतो स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी? औषध नावाने नाही, औषध ते औषधात घ्या ना. औषध नावाने नाही, जो आम्ही आहार म्हणून घेतो, पण त्याचं प्रयोजन काय आहे? स्वास्थ्य ठीक राहावं किंवा आहे तसं राहावं, रोग होऊ नये. आता रोग आहे, रोगाची शंका आहे तर उपचार करू ना. रोग नाही उपचार कोण करेल? तसं झालं नाही. आम्हाला मूर्छा नाही पण असो आहे, त्यांनी दिलं म्हणून आहे, मुळात होतं म्हणून आहे, बरोबर जे काय असेल ते. पण त्याच्या मागे लपलेला अभिप्राय काय आहे? मूर्छा नाही, दिसण्या इतपतची मूर्छा नाहीच आहे. बरोबर. तर पहिली गोष्ट त्यांनी ती सांगितली की बाह्य परिग्रह आहे आणि मूर्छा नाही आहे असं होत नाही. त्याची नियामक व्याप्ती अंतरंगाची बाह्यशी आहेच. अंतरंगात तुमच्या मूर्छा नसेल तर बाह्य परिग्रह राहू शकत नाही, अशी व्याप्ती आहे. हे पहिले सांगितलं की अंतरंगामध्ये जर तुमच्या मूर्छा नसेल तर बाह्य परिग्रह राहत नाही. आणि ज्या अर्थी बाह्य परिग्रह आहे त्या अर्थी मूर्छा नाही म्हणण्यात काही मतलब नाही. ते आपल्याला दिसत नाही, आपल्याला मानायचं नाही, किंवा आपल्याला स्वतःला आपण विशेष काहीतरी समजायचं आहे, आपलं अज्ञान आहे, आपली फसवणूक आहे ती. म्हणून पहिली गोष्ट त्याने ती स्पष्ट केली. मग आता म्हणाले की ठीक आहे, मग सम्यक दृष्टी आहे तर सगळे परिग्रहीच आहे. जे कोणी राजे, चक्रवर्ती, तीर्थंकर हे होऊन गेले, यांना तर कितीतरी संपत्ती होती, मग तेही शेवटपर्यंत तुमचे परिग्रहीच मानावं लागत. तर म्हणतात तसंही नाही. बाह्य परिग्रह असो अथवा नसो, अंतरंगामधल्या मूर्छेशी त्याचा संबंध आहे की जिथे परिग्रह आहे, मूर्छा आहे तरी तो परिग्रह आहे पण मूर्छा नाही तर तो तेवढ्या अंशात अपरिग्रही. आणि परिग्रह नाही, मूर्छा आहे तर तो महान परिग्रही. म्हणजे सगळ्या तीनही गोष्टी सांगितल्या, कुठेच आपल्या विचाराला अवकाश नाही ठेवला.
की मग असं आहे तर ठीक आहे, असं आहे म्हणून अपरिग्रह असं वगैरे नाही. सगळ्या संभवनीय ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांगितल्या की अशा कोणत्याही विचाराने हा जीव अपरिग्रही ठरत नाही. जरी बाह्य पदार्थ काहीच नाही, विकारी आहे. आणि तो पाहू लागला आहे सगळं. एका मोठ्या घरामध्ये पाहू लागला, त्यांचे मुलं खेळताना पाहू लागला, त्यांची सुस्थिती पाहू लागला. त्याच्या मनात काय विचार आहे की असंही मला मिळालं पाहिजे, किंवा ते पहा किती सुखी. मिळालं पाहिजे नाही, ते पहा किती सुखी. यातच सगळं दडलेली आहे, मूर्छा यातही दडलेली आहे. हे जे सगळे विचाराचे पैलू आहे म्हणतात, हे सगळे मूर्छेचे दिग्दर्शक आहे. आणि म्हणून जिथे जिथे थोडाही विकल्प आहे हा मूर्छेचा, ते सगळे परिग्रहामध्ये जाणार आहे. अपने आप फलित हो जाती है कि वे धन धान्य आदि बाह्य पदार्थों को तो परिग्रह मानते ही रहे. ते तर आहेच, त्याच्यात शंकेचं काही कारणच नाही आहे. क्योंकि मूर्छा के बिना इनका सद्भाव बन नहीं सकता, किंतु इनके अभाव में भी जो इन पदार्थों की आसक्ति होती है वह भी परिग्रह है. यह बतलाने के लिए उन्होंने मूर्छा को परिग्रह कहा है. मूर्छा व्यापक है और धनधान्य आदि व्याप्य. यही कारण है कि सूत्रकार ने परिग्रह का लक्षण कहते समय मूर्छा पर जोर दिया है. किंतु मूर्छा का त्याग बाह्य वस्तुओं का त्याग किए बिना हो नहीं सकता. इसलिए परिग्रह त्याग में बाह्य पदार्थों के त्याग पर अधिक जोर दिया है. इस स्थिति में पात्र और वस्त्रधारी साधु को अपरिग्रही नहीं माना जा सकता है. यदि अपरिग्रही साधु को वाक्य ही स्थिती में पात्र वस्त्र झालं. पात्र म्हणजे इथं काय असतं? त्यांना श्वेतांबरी साधूंचं थोडं त्यात हे आहे, विकल्प आहे की त्यांच्याजवळ आपण पाहतो त्यांचं जे मूळ स्वरूप होतं त्यात आता किती वाढ झाली आहे. पहिलेचे श्वेतांबरी साधू आणि आताचे श्वेतांबरी साधू पहा, खूप फरक झाला आहे ना. ते एक छोटं कोणतं पात्र राहत होतं, त्याच्याऐवजी आता बरंच काही वाढलं आहे. म्हणजे तर त्यांना तिथे ते इंगित करतात थोडं. यदि अपरिग्रही साधु को वस्त्र पात्र आदि का त्याग करना आवश्यक है तो इसके समान उसे पीछे और कमंडलू का त्याग करना भी आवश्यक होना चाहिए. समाधान: यद्यपि साधु एक पीछे कमंडलू ही क्या, वह अणुमात्र भी परिग्रह का त्यागी होता है, अन्यथा वह सकल परिग्रह का त्यागी नहीं बन सकता है. तथापि उसे जो पीछे कमंडलू के रखने की शास्त्राज्ञा है सो वह उसे अपने उपयोग के लिए नहीं है, किंतु संयम की रक्षा के लिए इनका रखा जाना आवश्यक बतलाया है. पिंची आणि कमंडलू, कमंडलू शुद्धतेचं, पिंची दयेचं आणि शास्त्र साध्याचं. आपण मागे चोरीचं पाहिलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी जे अतिचार सांगितले होते, भावना, त्याच्यात सांगितलं होतं की माझा कमंडलू आहे, आपले नाही सकते, असं एक वाक्य आलं होतं की त्याला त्यांनी चोरीच्या याच्यात टाकलं होतं, पचौर्य नवृत्ताच्या भावनेमध्ये टाकलं आहे. म्हणजे हे जे पिंची कमंडलू आहे हेही माझं आहे, हा विकल्प जर येत असेल तर तोही परिग्रह आहे. संयम की रक्षा के लिए इनका रखा जाना आवश्यक बतलाया है. पीछे के बिना भूमि का शोधन और सूक्ष्म जंतुओं का वारण नहीं किया जा सकता है, और कमंडलू के बिना मलमूत्र के विसर्जन के बाद शुद्धि नहीं की जा सकती है. इसलिए जैसे शास्त्र ज्ञान का साधन होने से स्वाध्याय के लिए उसका ग्रहण करना परिग्रह में सम्मिलित नहीं है, वैसे ही पिंच और कमंडलू संयम के पालने में सहायक होने से उपयोग के लिए उनका लेना भी परिग्रह में सम्मिलित नहीं है.
तात्पर्य यह है कि साधु पीछे और कमंडलों को स्वेच्छा से नहीं लेता है ना, थोड्याच्या बोलल्या जाते पीछे कमंडलूच्या स्वतःने आणत आपण देतो त्यांना ते उपकरण. हां, तात्पर्य यह है कि साधु पीछे और कमंडलों को स्वेच्छा से नहीं लेता है, किंतु संयम की रक्षा के लिए वे होते हैं. दोन शब्दांमध्ये फरक झालाय. मी करतो आणि ते झालं, मी घेतलं आणि ते आहे ना. पुष्कळ फरक आहे त्याच्यात. तसा हा इथे फरक आहे की ते पिंची कमंडलू शास्त्र त्यांच्याजवळ असते, ते घेतात नाही. इसलिए उन्हें रखना पड़ता है, इसलिए उनमें उनकी मूर्छा न होने से वे परिग्रह में सम्मिलित नहीं है. थोडं आपण रोजच्या व्यवहारात प्रयोग करून पाहायचं. मी केलं, झालं, माझं आहे नाही ते आहेच, ते करायचं आहे, पाहू होईल. वाक्यप्रयोग करून पाहायचे, काय फरक पडतो तो. जैसे संयम शंका, जैसे संयम की रक्षा के लिए पीछे और कमंडल माने गए हैं, वैसे ही वस्त्र और पात्र आदि का रखा जाना भी आवश्यक है. यदि ऐसा मान लिया जाए तो क्या हानि है. आता त्यांना बुद्धिपुरस्सर ह्या अपवाद मार्गांचे खंडन करायचं आहे की असं मानलं तर तो मोक्ष मार्ग नाही होत, परिग्रहामध्ये जाते. पेंचे और कमंडलों का होना जितना आवश्यक है उतना वस्त्र पात्र आदि का होना आवश्यक नहीं है. पहिलं कारण सांगितलं की ते जेवढं आवश्यक आहे त्यांच्या रत्नात्रयाच्या संयमाच्या पालनासाठी त्याची गरज आहे, तसं ह्या वस्त्र आणि पात्राची गरज आहे का म्हणतात, नाही आहे. क्योंकि पात्र और चीवर के नहीं होने पर भी बिना बाधा के साधु का जीवन यापन हो सकता है. साधु घर स्त्री पुत्र कुटुंबादि का त्याग इसलिए करता है कि वह पूर्ण स्वावलंबन पूर्वक निर्विकार भाव से अपना जीवन यापन कर सके, क्योंकि उसने उस महान व्रत की दीक्षा ली है जिसका अन्य पदार्थों का संयोग रहते हुए निभ सकना कभी भी संभव नहीं है. दुसऱ्या पदार्थांचा संयोग असताना त्यांचं हे स्वावलंबी जीवन राहू शकत नाही. आपल्याला माहिती आहे ते लंगोटीवाल्या साधूची गोष्ट. एक लंगोटी मात्र परिग्रह ठेवला तर त्याच्यापुढे काय झालं, पुरा संसारच मागे लागला. म्हणजे स्वावलंबन शक्य नाही असं त्यांना सांगायचं आहे. जबकि वह कर्म और नो कर्म से पल्ला छुड़ाने के लिए प्रत्यक्ष युद्ध के मैदान में सफल योद्धा की भांति उतर आया है. आता त्यांनी या बाह्य पदार्थाच्या संयोगाचं तर महत्त्व ठेवलंच नाही, पण आता त्यांचं मुख्य काम काय आहे म्हटलं, कर्म नो कर्माचा नाश करणं. तब क्या उससे ऐसी क्रिया का होना संभव है जो इनसे बांधे रहे. गृहस्थी में रहते हुए पूरी तरह से यह युद्ध इसलिए नहीं लड़ा जा सकता है क्योंकि वहाँ ममकार और अहंकार भाव को प्रोत्साहन मिलता रहता है, जो कि संसार की जड़ है. अहंकार आणि ममकार भावच संसाराची जड आहे. आणि म्हणून गृहस्थावस्थामध्ये किंवा या परिग्रहाचा संयोग असताना पूर्णपणे कर्म नो कर्माचा नाश करणं शक्य नाही. गृहस्थी के त्याग का उपदेश इसीलिए दिया जाता है. इस प्रकार जो ममकार और अहंकार भाव गृहस्थी के रहते हुए संभव है, वही भाव वस्त्र पात्र आदि के होने पर भी होता है. यही कारण है कि साधुत्व की प्राप्ति के लिए उनका भी त्याग करना आवश्यक बतलाया गया है. आता ह्या ज्या आवश्यक गोष्टी आपण मानतो त्या आपल्याला आवश्यक नाही आहे तसं पाहिलं तर. आता
शुगरचंच उदाहरण घ्या. खूप साखर हे घेऊन आपण आपलं जीवन चालवतो. त्यावेळी आपल्याला काय वाटतं, नाही बिलकुल होत नाही, इतकं साखर नाही खाल्ली की काय होते सांगताच येत नाही. आणि मग जेव्हा शुगर डिटेक्ट झाली, डॉक्टरने सांगितलं की ते खाऊ नका. मग काय होते, मग मनाचा निर्धार करून आपण ती वस्तू सोडतो आणि मग शरीराला तशी सवय होते, है ना. म्हणजे काय झालं की हा जो गृहस्थ अवस्थेतला म्हणा किंवा संयोगाबाबतचा म्हणा, जो अहंकार ममकार आहे तोच खरा संसाराचं कारण आहे. ज्या गोष्टी नाही नसताना निभू शकते त्या सगळ्या गोष्टी आम्ही आवश्यक म्हणून आज स्वीकारल्या आहेत, म्हणजेच आमचा ममकार आहे. म्हणतात अशा हा अहंकार ममकारच आमच्या संसाराचं कारण आहे. बाह्य वस्तु में रंच मात्र मूर्छा के रहते हुए अंशतः भी साधुत्व की प्राप्ति संभव नहीं है. साधुत्व बाह्यतः साधूपणा असेल त्याचा निषेध नाही, पण साधुत्व जे आहे ते मात्र होऊ शकत नाही. निर्ग्रंथता आणि निर्ग्रंथ है ना. निर्ग्रंथ कसे, बाह्यतः काहीच वस्त्र नाही आहे म्हणून निर्ग्रंथ आहे का, अंतरंगात निर्ग्रंथता आहे म्हणून बाह्यतः निर्ग्रंथ आहे. अंतरंगातली निर्ग्रंथता जर गेली नसेल तर त्या बाह्य निर्ग्रंथपणाला काही अर्थ नाही. साधुत्व की प्राप्ति के साथ यह एक क्रम है जिससे उसके वस्त्र पात्र आदि स्वयं छूट जाते हैं. आणि तिथे तर ग्रहण केलं आहे. हा मोठा फरक आहे. त्या मतामध्ये ग्रहण आहे वस्त्रपात्राचं आणि इथे काय म्हटलं आहे, स्वयं छूट जाते हैं. मी सोडतो हाही तिथे विकल्प नाही. इसलिए इनके त्याग का उपदेश दिया गया है. जशी 4 पोळ्या शिल्लकही असेल तर जाऊ दे म्हणते, आता बरं आहे शिल्लक म्हणून खाते का कोणी. औषध महाग आहे, वाया जाईल ना. तिथं जसं आम्हाला काही दुःख होत नाही किंवा ती क्रिया सहज होते, तशा ह्या सगळ्या क्रिया सहज होतात, त्यांना कराव्या लागत नाही. शंका, जबकि शरीर पर है और उससे जब तक इस आत्मा का संबंध बना हुआ है तब तक शरीर की रक्षा के लिए यदि साधु आहार आदि के समान वस्त्रादि को ग्रहण करता है तो इसे उसकी कमजोरी क्यों समझा जाता है. यदि स्वावलंबन पूर्वक जीवन बिताने के लिए त्याग करना ही इष्ट हो तो सबका त्याग होना चाहिए, अन्यथा आवश्यक बाह्य पदार्थों के स्वीकार करने में आपत्ति ही क्या है. पुन्हा शंका उपस्थित केली की तुम्ही शरीराचा त्याग करू नका म्हणता ना, शरीरासाठी आवश्यक आहे म्हणून तुम्ही जसं एक वेळच्या आहाराची परवानगी दिली, म्हणजे त्याला तुम्ही परिग्रह म्हटलं नाही, मग तसंच हे आवश्यक तेवढं काय हरकत आहे. कमीत कमी 2 जोडी वस्त्र पात्र ठेवले तर त्याला तुम्ही परिग्रह का म्हणता. यहाँ यह देखना है कि शरीर के लिए क्या आवश्यक है, भोजन और पानी, तो अनावश्यक माना नहीं जा सकता है और यह तब तक आवश्यक है जब तक शरीर इसे स्वीकार करता है. आपल्या अनुभवाची गोष्ट आहे. काय होते, आहार कधीपर्यंत जातो, शरीर मानते है ना. जब शरीर ही इसे अस्वीकार कर देता है तब इसका त्याग करना अनुचित नहीं माना जाता है. कमीत कमी तेव्हा तरी आपण त्याग देतो ना. आता जातच नाही तर आता तरणाचा त्याग द्या असं म्हणतो की नाही. इस प्रकार जबकि शरीर के लिए भोजन और पानी आवश्यक हो जाते हैं तो उनके मलमूत्र बनने पर उनका विसर्जन करना भी आवश्यक हो जाता है और यह विसर्जन की क्रिया बिना पानी के संपन्न नहीं की जा सकती है. इसलिए पानी के लिए कमंडलू का रखना भी आवश्यक हो जाता है.
इसी प्रकार जब तक उसके शरीर का परिग्रह लगा हुआ है तब तक उसका उठना बैठना आदि क्रियाओं का किया जाना भी आवश्यक है। यद्यपि ये क्रियाएं जमीन पर की जाती है परंतु वहाँ यह देखना होता है कि वह निर्जंतु तो है। प्रायः देखा जाता है कि सर्वत्र चींटी आदि सूक्ष्म जंतुओं का संचार होता रहता है, इसलिए उनको दूर करने के लिए मृदु उपकरण का रखना भी आवश्यक है। ये उसके संयम से संबंध रखने वाली वस्तू ये है। पिंची मोराच्या पंखांची करतात का करतात? त्या मोराच्या पंखांचे तसे गुणधर्म आहेत की त्याला धूळ चिटकत नाही, ते अत्यंत कोमल आहे, त्याने कोणत्याही जीवाचा घात होत नाही आणि महत्त्वाची गोष्ट मोर स्वतः त्या पंखांचा त्याग करतात। ज्यावेळी तो खूप होऊन जातो त्यांचं आणि ते सहन होत नाही त्यांना, तर ते सगळ्या पंखांचं ते विसर्जन करतात, टाकून देतात आणि मग पुन्हा त्यांना नवीन पंख येतात। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोराच्या पंखामध्ये असल्यामुळे मोर पंखाची पिंची असते। भोजन तो बिना पात्र के ही हो जाता है। गृहस्थ भोजन लेता है सो वह अन्य बाह्य आलम्बन के बिना भी लिया जा सकता है। साधु को स्वयं भोजन नहीं बनाना पड़ता, जिससे उसके लिए पात्र का रखना आवश्यक माना जाए। वह तो उसे बना बनाया ही मिल जाता है, इसलिए बिना पात्र के भी उसका काम चल जाता है। जहाँ साधुत्व के योग्य भोजन मिला वही ले लिया। जब इतने से ही यह कृत्य पूरा हो जाता है तब क्या आवश्यकता है कि साधु पात्र अवश्य रखे। यह अनावश्यक संचय है जिसका सहज ही बिना बाधा के त्याग किया जा सकता है। यही कारण है कि साधु के लिए पात्र रखने का निषेध किया गया है। अब वस्त्रों के संबंध में विचार कीजिए। पुष्प मोठं है, हे पांढरं आहे पूर्ण, अजून आहे मागे द्या. 6 पेजेस हो हो. चिंतन खूप मोठं लिहिलं आहे. वस्त्राचं घेतलं म्हणजे हे पूर्ण 2 पानं आहे. ठीक आहे, उद्या निज निज में